स्वाभाविकपणे भाजपला या सगळ्याचा आनंद आहे, कारण वचनपूर्ती आपण केलेली आहे असं त्यांना वाटतंय। पण या निर्णयामध्ये शिवसेना सुद्धा त्यांच्यासोबत सातत्यानं उभी राहिली, आज सुद्धा उभी होती। आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज विधान भवनात आले होते। ऐतिहासिक दिवस होता, त्यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधीनं। मला वाटतं हा खूप ऐतिहासिक निर्णय आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, पहिल्यापासून शिवसेनेची हीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला न्याय हा मिळालाच पाहिजे। पहिलं जे उद्धव साहेबांचं एक हे होतं की आपण ह्याच्यासाठी स्पेशल अधिवेशन बोलवा, आणि मग आत्तापर्यंत जे काही मोहीम झालेली आणि परवाकडे पण ज्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होती, चंद्रकांत पाटील जी घरी आलेले, एकनाथ शिंदे साहेब होते, सगळेच त्याच्यात हेच ठाम मत राहिलेलं की एक 16% हे 16%च राहिलं पाहिजे, त्यांना समाधानकारक राहिलं पाहिजे। दुसरं म्हणजे इतर जे समाज आहेत त्यांना कुठेही धक्का न लागता जर आपण न्याय देऊ शकत असू तर कायद्याची कसोटी पार पडेल असा एक कायदा आणला पाहिजे। आज मी खरोखर पूर्णच विधानसभेचं अभिनंदन करतो की सगळ्यांनी एकमताने हा एक जे विधेयक आहे ते पास केलेलं आहे। तुम्ही जे पाहिलं कायद्याच्या कक्षेत टिकेल असं आहे का? म्हणजे तुमच्याशी जी चर्चा झाली, नक्कीच मला वाटतं हे आता बिल जे आलेलं आहे ते चांगल्यात चांगलं बिल जे येऊ शकतं ते आलेलं आहे। खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी जेव्हा जोर धरू पाहत होती, त्याच वेळेला ओबीसीमध्ये काहीशी अस्वस्थता होती। ओबीसी नेत्यांची अस्वस्थता असताना नेमकं याच्यावरून राजकारण सगळं सुरू झालेलं होतं। पण आज मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे आणि ओबीसींना धक्का न लावता, त्यामुळे आता या सगळ्याबद्दल राजकारण जे आहे ते सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे। या सगळ्याबद्दल नारायण राणे खासदार आता पत्रकार परिषद घेत आहेत, आपण थेट तिकडे जातो। आज दिनांक 29 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र विधानसभा सभेच्या सभागृहात एक ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आलं। ते विधेयक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचं आहे। शासकीय विधेयक म्हणून सभागृहात मांडण्यात आलं। त्याची चर्चा सभागृहात सुरू होती, आता संपली का मला माहीत नाही। मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे। भारतीय घटनेच्या 15(4) आणि 16(4) नियमानुसार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा असलेल्या वर्गाला आरक्षण देण्याचा हा निर्णय आहे। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग म्हणून मराठा समाजाला 52%च्या वरती आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मी सरकारचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी नागरिकांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेल्या मराठा नागरिकांचा वर्ग हा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मध्ये घालून दिलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हकदार आहे। हे आरक्षण द्यायला भाग पाडणाऱ्या
मराठा समाजाचे मी अभिनंदन करतो. गेली 3 वर्ष समाजातील लहान थोर अधिक विविध संघटनेचे पुढारी या सर्वांनी हा विषय लावून धरला. म्हणूनच हा ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. याचं श्रेय कोणा एकाकडे जात नसून संपूर्ण मराठा समाज आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात आहे. म्हणून त्यांना मी धन्यवाद देत आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील मागास वर्गाला प्रगतीकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे. शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील 34% मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याने समाजातील लोकांना, मागास लोकांना एक दिलासा यामुळे मिळणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की हा ऐतिहासिक निर्णय आहे. ह्या निर्णयामुळे मूळ जे विधेयक मी तयार केलं होतं किंवा अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये आणि आताच्या विधेयकामधील निर्णयामध्ये मला कोणताही फरक वाटत नाही. त्यामुळे आपलाच हा विजय आहे, माझाच हा विजय आहे असं माझं मत आहे. म्हणजे मी घेतलेला निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असाच होता. कोणाचंही आरक्षण न घेता, कोणाचंही आरक्षण कमी न करता 52% वर आरक्षण कसं द्यावं हा युक्तिवाद मी केला. आणि त्यामुळेच आज भारतीय संविधानाच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे हे आरक्षण देता आलेलं आहे. परत एकदा देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मराठा समाजात ज्यांनी सहभाग आंदोलनात घेतला, बऱ्याच लोकांचा त्याग आहे, कष्ट आहे, मेहनत आहे, त्यांचा मी ऋणी आहे. विचारा. जे आरक्षण झालेलं आहे म्हणजे 16% जास्तीचे ते पुन्हा 50% आरक्षण आहे. सॉरी 16% आरक्षण दिलेलं आहे सरकारने 16% द्यावं मराठा समाज. तर हे आरक्षण टिकवण्याची पण जबाबदारी सरकारचीच राहणार आहे. हो, नक्कीच. निर्णय घेतात त्यांचीच जबाबदारी असते. तुम्हाला का शंका येते हे टिकणार नाही म्हणून? पण हे यापूर्वी हे विधेयक मांडण्यात आलं होतं, पण न्यायप्रविष्टामुळे आरक्षण देण्यास त्रुटी निर्माण झाल्या. मग आता हे विधेयक आपल्याला काय माहिती आहे? मला जरा माहिती सांगा. कोणत्या त्रुटी होत्या त्यामुळे कोर्टाने थांबवलं होतं? पण एकंदर पूर्ण नाही, माहिती असेल तर तुम्ही अगदी स्पेसिफिक विचारा. ओबीसी समाजाला पूर्वी ओबीसीचं हे न करता आरक्षण अशी मागणी पूर्वी होती, पण आता ते मराठाला वेगळं म्हणजे इतर मागास वर्गामध्ये केल्यामुळे आरक्षण टिकणार असं आपल्याला काय कळलं? आपण घटना वाचाल का? हे विधेयकाची कॉपी आपल्याला देतो, आपण वाचा. इथंच मागासवर्गीय म्हणजे काय? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तिथे मराठा समाज शब्द नाही आला. तो नंतर क्लास केला, वर्ग केला. जेव्हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला जो वर्ग आहे तो वर्ग म्हणजे ओबीसी नाही. वर्ग म्हणजे ठराविक लोक जे आहेत त्यांच्यासाठी कलम 15(4) आणि 16(4) मध्ये ते बसव. 15(4) आणि 16(4) सांगतं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्ग असेल तर त्याला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल
तर त्यांचा मागासलेपणा सामाजिक शैक्षणिक प्रूव्ह करायला लागेल म्हणून सर्वे केला. सर्वे त्यासाठी केला खरंच मागासलेपणा आहे का, खरंच गरीब आहे का, आणि म्हणून एकूणच 45 लाख आणि पहिले 18 लाख हा एवढा कुटुंबात सर्वे झाला म्हणून झालेला आहे. आणि तेच की आपण हा अहवाल तयार केला आणि या अहवालाचा आज त्याच्यात ऐतिहासिक अहवाल झाला. आपल्याला एकंदरीत या ऐश्वर्याबाबत म्हटलात दिलासा बसला. आपल्याला आता काय वाटतं की आपण मला दिलासा, मी शब्द मागे घेतो. मला दिलासा नाही, तुमचा आक्षेप असेल तर शब्द मागे घेतो. नाही, मी सांगतो. नाही, माझं म्हणणं असं आहे, मी म्हणालो आज सांगा, मी 15/4/16 प्रमाणे आरक्षण दिलं होतं. 52% वर जायला दुसरा मार्ग नाही, तो मी शोधून काढला. तोच ह्या सरकारने घेतला. म्हणजे माझा विजय नाही का? दुसरा मार्ग का नाही काढला? दुसरी सेक्शन का नाही युटिलाइज केली? दुसरी कोणत्याही सेक्शननी 52% वर जाता येत नाहीये. 52% वर जाता येत नाहीये. आणि म्हणून ओबीसीला आम्ही टच केला नाही. ओबीसीला अजिबात नाही. ओबीसीचे 18% त्यांना आरक्षण मिळणार. ओबीसी नाही, मागासवर्गीय नाही, आदिवासी नाही, 52%ला न टच करता हे क्रेडिट द्यायला पाहिजे. साहेब, अशा आरक्षणामध्ये म्हणजे तुमचा एक विचार होता मागे क्रिमी लेअर जो होता म्हणजे आरक्षणामध्ये कुणी घ्यावा आरक्षणाचा फायदा होता, याबाबत काही सरकारने विचार करण्याची गरज आहे. आज चर्चा चालली आहे ना, चर्चा कोणी घ्यावं आरक्षण, कोणी घ्यावं. मी म्हणूनच परत सांगतो आपल्याला, सामाजिक शैक्षणिक दृष्टी मागासवर्गीय नाही, मागासवर्ग जो क्लास जो लोक जे असतील, शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक दुबळे जे असतील त्याने आरक्षण घ्यावं. नारायण राणेने घ्यावं नाही. राणे त्याच्यात 16% बसत नाही. आम्ही 16च्या अभाव आहोत. त्यात उत्पन्नाचे अट आहे. घरात TV नको, अमुक नको, एकदम गरीब शेतकरी अशा देशामध्ये TV नाही, फ्रीज नाही, अमुक नाही, तमुक नाही, असे लोक आहेत. एकदम गरीब, खायची मौत आहे, असे लोक आहेत. आणि एवढी विस्तारित माहिती दुसरा कोण नेता दे मला सांगून द्या, कोण देतात, कोणाला एवढं नॉलेज आहे. दादा, तुम्ही अहवाल जो तयार केला होता त्याच्यानंतर आता या आयोगाने अहवाल तुमचा आणि हा अहवाल मिळता जुळत आहे. तुमच्या जी आयोगाने नाही, तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्हाला एक सांगू का, मी राणे समितीने अहवाल तयार केला, त्या शासनाच्या आदेशाने केला. शासनाने आम्हाला सांगितलं तर या विषयावर तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला अहवाल द्या की मराठ्यांना आरक्षण कसं द्यावं. त्यावर अहवाल तयार केला आणि आम्ही तो शासनाला दिला. तो देण्यापूर्वी नियम असा आहे की यापूर्वी एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की तुम्ही अहवाल देण्यापूर्वी मागासवर्गीय आयोगाकडे तुमचा रिपोर्ट जायला पाहिजे, त्यांनी त्याची स्क्रुटिनी करायला पाहिजे आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. कोणी मागासवर्गीय आयोग जो आत्ता जो मध्ये आयोग सभा सादर झाला ना, त्यांचा जो रिपोर्ट आला ना, त्या रिपोर्ट याच्यामध्ये दिलं निष्कर्ष सारांश शिफारशीचा, त्याला द्यायचं. आमच्या वेळेला आम्ही सबमिट केला, पण त्यावेळेला मागासवर्गीय आयोगाने आमच्या ह्याला उत्तरच दिलं नाही. कित्येक महिने उत्तरच दिलं नाही. मग ज्या उत्तर येत नाही त्या सरकारसमोर काही कायद्याने हे असतं की तुम्ही ओव्हरलूक करू शकता आणि कॅबिनेटमध्ये नेऊन ते मंजूर करू शकता. आम्ही ओव्हरलूक केलं आणि कॅबिनेटमध्ये आम्ही मंजूर केलं आणि नंतर अधिवेशनात आणलं आणि मंजूर केलं. पण कोर्टात जे गेलं, मगाशी यांचा मुद्दा होता, त्यांचं म्हणणं नियमाने मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल, त्यांचा अभिप्राय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो घेतला नाही म्हणून कोर्टाने स्थगित दिली. माझ्या अहवालावर काय क्वेरीज नाही काढल्या तर त्याने की तुम्ही मागासवर्गीय आयोगाचा अभिप्राय याच्यात पाहिजे आणि म्हणून स्टे दिला. आणि म्हणून आम्ही यावेळेला सरकारने त्यावेळेचा जो आयोग होता त्याचे सदस्य बदलले, नवीन सदस्य आले, त्यांच्याकडे हा अहवाल गेला नवीन बनवलेला. आम्ही 18 लाख लोकांचं कुटुंबाचा सर्वे होता, या लोकांनी 45 लोकांचा सर्वे केला. आम्ही कलेक्टर माध्यमातून सर्वे केला.
यांनी NGOच्या थ्रू सर्वे केला, हा फरक आहे. आणि सर्वे केल्यानंतर यांनी मागासवर्गीय आयोगाकडे घटनेप्रमाणे मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला आणि यावेळेच्या मागासवर्ग आयोगाने त्याच्यावर आपलं मत दिलं आणि कोर्टाने सांगितलं होतं आयोगाला या मुदतीच्या आत तुम्ही द्यायला पाहिजे. तसं त्यांनी दिलं आणि ते पण फेवरेबल दिलं की मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक एवढ्या टक्क्यापर्यंत या गटामध्ये हा मागासलेला आहे, आर्थिक मागासलेला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात तिची वर्गवारी डिटेल मोठं बिल आहे तर वर्गवारी केली आणि दिले. आणि तो अहवाल आल्यामुळे शासनाने तो अहवाल कॅबिनेटमध्ये घेतला आणि मग आज विधिमंडळात चालू आहे. कळलं? पण दादा एक प्रश्न राहतो. हा, बोला. काँग्रेस राष्ट्रवादी असं म्हणताय आता हा बिल आल्यानंतर अशोक चव्हाण की हा ते राणे समितीचा हवाला देऊन ते बोलतायत की हा आमच्या काळातला निर्णय आहे, म्हणजे आमच्या सरकारच्या काळातच आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ केलेलं. त्यांचं म्हणणं चुकीचं नाहीये. देऊ केलं ना तर ऑलरेडी देऊ सुरुवात झाली होती, लोकांनी लाभ घेऊ लागले होते. त्यामुळे आमच्या बिलामध्ये याच्यात काय फरक नाही. मग प्रश्न पडतो एवढा 4 वर्ष मध्ये का थांबले. साहेब, हा निवडणुकीच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या सरकारने मराठा समाजाचे एकंदरीत जे मोर्चा निघाले गेल्या 3 वर्षात, जे ऐतिहासिक मोर्चा होते त्याचा हा परिपाक आहे. याचा निवडणुकीत काही परिणाम होईल असं वाटतं का आपल्याला? निवडणुकीला अजून वेळ आहे. निवडणूक काही जाहीर झालेली नाहीये. ते कधी होईल माहीत नाही. वेळीच झाली तर एप्रिलमध्ये होईल, वेळीच झाली तर. पण मी नक्कीच सांगतो की या निर्णयामुळे मोठा वर्ग आहे, 34% समाज आहे, ज्यांनी निर्णय घेतला त्यांना बेनिफिट नक्कीच होईल. आता लोकांनी हा कोणी दिला, पहिल्या सरकारने दिले आहे का त्यांचं श्रेय आहे का आता सरकारने, लोक विचार करून देतील. दादा एक राजकीय प्रश्न. मागच्या आठवड्यात एक चर्चा होती की कोकणचा एक बडा नेता राष्ट्रवादीची संधान साधण्याचे करेल. नाही, त्याला 2 आठवडे होऊन गेले. तुमचं नाव जोडलं जातं. नाही 2 आठवडे होऊन गेले. बरं, मला एक माहिती सांगा, मी बोललो, माझ्याशी कोण चर्चा केली, मला राष्ट्रवादीचे कोण भेटले, मग कसं छापलं? मी कोर्टात गेलो तर मला बदनाम करतायत दोन. नाही कसे गेले सांग? आम्ही आपले जात नाही कोर्टात, उगा देणं. माझा काही संबंध नाही या बातमीशी. कधीही मी राष्ट्रवादीत जायचा विचार केला नाही. त्यांच्या पक्षामध्ये अशी चर्चा झाली, लोकसभेचे उमेदवार ठरवताना रत्नागिरी सिंधुदुर्गला उमेदवार टाकायचा नाही, तिथे राणे देतील त्या उमेदवाराला पाठिंबा, तो त्यांचा प्रश्न आहे. उद्या बीजेपी पण पाठिंबा देईल, उद्या अजून कोण देईल, काँग्रेसही देईल, उद्या केसरकर पण पाठिंबा देईल. एवढे उपकार केले, त्याला तिकीट विकीट मिळून दिलं त्याची त्यावेळेला. आपली विश्वास यात्रा सिंधुदुर्गात सुरू झाली. तुम्ही म्हटलं की 3ही विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार असलेले खासदार, आपले उमेदवार आता चाचपणी सुरू आहे का, किंवा आता लवकरच येत्या काही? माझ्या मनात आहे. चाचपणी कशाला काय? मला काय चाचणी? मी काय बाहेरचा आहे काय? मग माझ्यासमोर जास्त कोण फिरला समजायचा उमेदवार आहे. काँग्रेसचे प्रदेशचे सगळे इकडे आलेले पदाधिकारी, मग त्यांचं म्हणणं होतं की जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य किंवा आमदार नितेश राणे यांच्यावर आपला लक्ष आहे, वॉच आहे म्हणून. लक्ष काय करणार आमचं वाकडं? लक्ष असू दे ना, राणेंवर नेहमीच लक्ष असतं. लक्ष असल्यावर काय करणार काय? आज म्हणा आजही कालही अधिवेशन गाजवलं नितेश राणेंनी, ते काँग्रेसच्याच नावाने. सांगा, बातम्या काढा. काही लोक आपले देत नाही, दाबून ठेवतात, पण खरी परिस्थिती काढा बाहेर. कालही किती दिवसभर गाजवलं. हा, नाणारा तिथल्या स्थानिक लोकांचा विजय आहे, तो उद्धव ठाकरेचा नाही. याच शिवसेनेने जमीन संपादित करायला आदेश काढले. नाणार प्रकल्प यावा म्हणून प्रकल्प स्वीकारला कोणी? शिवसेनेनेच.
आदेश काढून जमीन संपादित केली कोणी यांनीच.